नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा, मनोकामना पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 3 मार्च 2026 रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब आपल्याला दिसणार आहे. तर हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे का? ग्रहण स्पर्श म्हणजे ग्रहण सुरू कधीपासून होणार आहे? ग्रहण कधी संपेल? कधी वेदांचे नियम पाळायचे आहेत का? पाळायचे असल्यास कोणते नियम पाळावेत? गर्भवती महिला, वृद्ध किंवा लहान मुले यांनी कोणते नियम पाळावेत? काळजी कशी घ्यावी? ग्रहण काळामध्ये कोणते स्तोत्र, मंत्र पठण करावेत? कोणत्या सेवा कराव्यात? अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. येत्या 3 मार्च 2026 रोजी हे ग्रस्त चंद्रग्रहण भारतामध्ये सर्वत्र दिसणार आहे. त्यामुळे सर्वांनाच वेदांचे नियम पाळायचे आहेत. 3 मार्च रोजी धुलीवंदन देखील आहे. 2 मार्च रोजी होळी संध्याकाळी आहे. आपण नेहमीप्रमाणे 2 मार्चला संध्याकाळी हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळीची पूजा करावी. आपल्याला ग्रहणाचा आणि होळीचा कोणताही संबंध असणार नाही आणि त्यामुळे आपण होळी संध्याकाळी 2 मार्च रोजी करू शकतो. आणि 3 मार्च रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. आता सर्वात महत्त्वाचं, ग्रहणाविषयी कोणतीही शंका, भीती मनात ठेवू नका. आणि विशेषतः गर्भवती महिलांनी आता कोणतेही ग्रहण म्हणजे त्या काळामध्ये पृथ्वीवरील विषाणूंचा संसर्ग वाढलेला असतो, कारण वातावरणामध्ये बदल झालेला असतो आणि त्यासाठी आपल्याला काही नियम पाळावे लागतात. आणि विशेषतः अन्नग्रहण म्हणजे जेवण ग्रहणाच्या काळात जेवण करत नाहीत. तर पहा, ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे? तर भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, संपूर्ण अमेरिका, जपान, पूर्व एशिया, रशियाचा मध्य आणि पूर्व प्रदेश इत्यादी ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे. आता ग्रहण स्पर्श म्हणजे ग्रहण सुरू कधी होणार आहे? तर 3 मार्च रोजी 2026 रोजी दुपारी 3:20 ग्रहण सुरू होईल आणि मोक्ष म्हणजे ग्रहण संपेल कधी? तर 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:48 हे ग्रहण संपणार आहे. आता ग्रहणाचा पुण्यकाळ कधी आहे? तर ग्रहणाचा पुण्यकाळ आहे 3 मार्च रोजी सूर्यास्तापासून ते 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:20 पासून ते 6:48 पर्यंत, म्हणजे साधारणतः अर्धा तासाचा पुण्यकाळ आहे. कमी आहे आणि या वेळेतच आपण जास्तीत जास्त सेवा देखील करावी. बघा, वेदांचे नियम कधीपासून पाळायचे? तर वेदांचे नियम आपल्याला पाळायचे आहेत ते 3 मार्च रोजी सकाळी, म्हणजे सूर्योदयापासून ते संध्याकाळी ग्रहण संपेपर्यंत, म्हणजे 6:48 पर्यंत. गर्भवती महिला, वृद्ध किंवा आजारी माणसं असतील, लहान मुलं असतील यांच्यासाठी वेदांचे नियम थोडे शिथिल आहेत. तर त्यांनी सकाळपासून म्हणजे सूर्योदयापासून नियम पाळण्याची काही गरज नाही. तर त्यांनी सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6:48 पर्यंत ग्रहण संपेपर्यंत नियम पाळावेत. वेद काळामध्ये काय करावं? तर आपण पाणी पिऊ शकता. मलमूत्र विसर्जन म्हणजेच लघवीला किंवा शरीर धर्म असतो, आपण ते जाऊ शकतो. झोपू शकता. ज्यांना ज्यांना शक्य होईल तर त्यांनी या काळात जेवण करू नका. गर्भवती महिलांच्या बाबतीत आपण सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी साधारणतः 6:48 पर्यंत नियम पाळायचे आहेत. आणि मग आपण काय करावे? तर सकाळी 11 वाजायच्या आतच जेवण करून घ्या आणि नंतर वेदाच्या काळात म्हणजेच 11 वाजेपासून ते संध्याकाळी 6:48 पर्यंत जेव्हा जमेल तेव्हा आपण कंट्रोल करावं. पाणी पिलं तर चालेल. मलमूत्र विसर्जनासाठी आपण गेलं तर नक्की चालेल. आणि ज्यांना अगदीच शक्य नसेल, डिहायड्रेशन वगैरे होत असेल, अशक्तपणा असेल, आजारी असतील, गर्भवती स्त्रिया किंवा वृद्ध माणसे, आजारी माणसं, आपण कुठल्याही प्रकारचे नियम हे पाळू नका. आपली गोळी, औषधं वेळेवर घ्या. नेहमीप्रमाणे घ्या. मनामध्ये शंका, भीती न ठेवता जेवढे शक्य होईल तेवढे ग्रहणाचे नियम पाळण्याचे प्रयत्न करावा. ग्रहण काळामध्ये जप करावा. देवपूजा आपण करू शकता. स्नान आपण या ग्रहण काळ लागला म्हणजे सूर्योदयाच्या वेळेपासून आपण नेहमीप्रमाणे स्नान करून घ्यावं आणि ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी ग्रहण संपल्यानंतर देखील आपण संध्याकाळी 6:48 वाजल्यानंतर स्नान करावं. ज्यांना नियम पाळणं अगदीच अशक्य असेल तर त्यांनी ग्रहणाचा जो पुण्यकाळ आहे, पुण्यकाळ हा अत्यल्प आहे, फक्त अर्ध्या तासाचा आहे. 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:20 पासून ते संध्याकाळी 6:48 पर्यंत, म्हणजे फक्त 30 मिनिटांचा जो काळ आहे. तर या दरम्यान आपण शक्य होईल तेवढे नियम पाळावेत. या दरम्यान आपण काहीही खाऊ नका. देवपूजा, जप, तप जर तर पण यापैकी जे जे शक्य होईल ते आपण ग्रहणाच्या काळात करावं.
बघा, आपल्याला गुरुमंत्र एखादा दिला असेल तर त्या मंत्राचं आपण पठण करू शकता आणि कुठलाही मंत्र जसे की श्री स्वामी समर्थ किंवा लक्ष्मी मातेचा मंत्र, भगवान विष्णूंचा मंत्र, पुरुष सूक्त, श्री सूक्ताचे पठण आपण करू शकता. ग्रहण काळामध्ये केलेल्या आध्यात्मिक सेवा अत्यंत प्रभावी असते. मंत्र उजळून निघतात आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या ग्रहण काळाचा सुवर्ण संधी समजून उपयोग करावा. आता जास्तीत जास्त आध्यात्मिक सेवा करा, ज्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जाही प्राप्त होईल. आपलं मन देखील हे पॉझिटिव्ह होईल. तसेच ग्रहण काळात ईश्वराचे नामस्मरण करा, शुद्ध भावना ठेवा. शक्यतो गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या काळात बाहेर फिरू नका. खाऊ नये, कापू नये, मळू नये. बरंच काय आहे, जेवढं जमेल तेवढं प्रयत्न करा आणि अख्खा दिवस करण्यापेक्षा ग्रहण स्पर्शापासून ते मोक्षापर्यंत जरी पाळलं तरी देखील चालण्यासारखं आहे. आता बघा, चंद्रदेवतेचा कुठलाही मंत्र, ओम सोम सूर्याय नमः किंवा ओम श्री सोमाय नमः या मंत्राचं आपण पठण करावं, हे शास्त्र आहे. शास्त्राला काहीतरी आधार असतो. उघड्या डोळ्याने ग्रहण बघू नका. 3 मार्च रोजी सूर्योदयापासून दूध असेल किंवा खाद्यपदार्थ असतील घरातील, त्यावरती आपण तुळशीपत्र ठेवावं. होळीची पूजा 2 मार्च रोजी संध्याकाळी करावी. तर अशा पद्धतीने कुठलीही शंका भीती मनात न ठेवता, कुठल्याही अफवांवरती विश्वास न ठेवता आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढ्या ग्रहणाविषयीचे नियम पाळावेत आणि आध्यात्मिक सेवा कराव्यात. ग्रहण काळात आपली नेहमीची रोजची जी कामे आहेत ती आपण करू शकतो. हे नियम आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे पाळावेत. आता ग्रहण काळामध्ये कोणतेही स्तोत्र मंत्र जेवढे जास्तीत जास्त जप कराल तर त्याच्यात 10 पट आपल्याला पुण्य मिळतं. बरेच साधक नदीमध्ये कमरे एवढ्या पाण्यात उभे राहतात आणि उपासना करतात. जर तुम्हाला मंत्र म्हणता येत नसेल तर यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसेच मंत्र तुम्ही ऐकू शकता. हे मंत्र तुम्ही मोठ्या आवाजात देखील लावा. इतकेही नको की शेजारच्याला त्रास होईल. त्यामुळे वास्तूमध्ये देखील ते आवाज ग्रहण होईल. आता धुलीवंदनाचा सुद्धा प्रश्न पडलेला आहे लोकांना, कारण धुलीवंदन 3 तारखेला आहे आणि मग कसं करायचं? तर बघा, मुळामध्ये आपण धुलीवंदनाच्या दिवशी रंगपंचमी खेळतो का? खरं तर हे चुकीचं आहे. रंगपंचमी हा पूर्णपणे वेगळा सण आहे. याच्यात देखील खूप फरक आहे. आपल्याकडे हल्ली काय झालं आहे की उत्तर भारतात आणि पिक्चरमध्ये पाहत असताना तशाच प्रकारच्या प्रथा आता ह्या सुरू केलेल्या आहेत आणि होळीच्या दिवशी रंग खेळतात. तसं चालत नाही. रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळायचा असतो. धुलीवंदन म्हणजे काय? तर शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण जी होळी करतो, ज्या होळीची राख असते त्याची थोडीशी राख आपल्याला आपल्या संपूर्ण अंगाला लावून मग आंघोळ करायची, असा नियम आहे. त्याचप्रमाणे जे राखेचे अजून कोणकोणते उपाय आहेत या संदर्भातला आपल्या चॅनलवरती सेपरेट व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की पाहून घ्या. ग्रहणाचा सुवर्ण काळ हा कधी कधी असणार आहे तर बघा, वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार असल्यामुळे त्याचा सुतक काळ सुद्धा लागू होईल. आता चंद्रग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी सुतक काळ सुरू होतो आणि ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार या सुतकामध्ये कोणतेही शुभ कार्य करणे टाळायचे असतात. सुतक काळ 3 मार्च रोजी मंगळवारी सकाळी 6:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:48 असेल. बघा, या दिवशी दुपारी 3:20 जी वेळ आहे तर ती ग्रहणाच्या स्पर्शाची वेळ आहे. सायंकाळी 4:34 या ग्रहणाचा खग्रास अवस्था सुरू होईल आणि या दिवशी संध्याकाळी 5:04 हे ग्रहण मध्यावर्ती म्हणजेच ग्रहणाचा मध्य असेल आणि त्यानंतर याच दिवशी सायंकाळी 5:30 ग्रहणाची फक्त खग्रास अवस्था संपेल. मात्र या ग्रहणाचा मोक्ष अर्थात संपूर्ण चंद्रग्रहण हे या दिवशी सायंकाळी 6:48 संपेल. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चंद्रग्रहण संबंधी संपूर्ण माहिती जाणून घेतली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.